आज सातारा जिल्ह्यातल्या धरणांमध्ये असणाऱ्या पाणी साठ्याच्या नियोजनाचा आढावा या ठिकाणी मी घेतला। विशेषतः कोयना धरणामधनं जे पाणी खाली सांगली जिल्ह्याला आणि सांगली शहराला, सांगली मिरज भागाला जातं, त्याच्या बाबतीतली खूप आग्रहाची मागणी ही सर्वच सांगली जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची होती। माननीय पालकमंत्री सांगली खाडेसाहेब, आमदार अनिल बाबरसाहेब, आमदार खासदार संजय काका पाटील साहेब असे बऱ्याच लोकप्रतिनिधींचे गेले 2-3 दिवसापासून पाण्यासाठी आग्रह होता आणि मग बैठकीपूर्वीच आपण 1 TMC पाणी तातडीनं कोयना धरणातनं सांगली जिल्ह्याकरता या ठिकाणी सोडलेलं आहे। धरणातली एकूण पाणी साठा जर सातारा जिल्ह्यातला बघितला तर ऑन ॲन ॲव्हरेज 75, काही ठिकाणी 70%, काही ठिकाणी 75%, काही ठिकाणी 60%, पण ऑन ॲन ॲव्हरेज साधारणतः 25 ते 30% पाणी हे धरणांमध्ये यावर्षी कमी आहे। आता दुर्गा उत्सवामध्ये काही पाऊस येतो, परंतु पावसाचं प्रमाण थोडं होतं, त्यामुळे धरणांची वॉटर लेवल कुठेही वाढलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये आता जे पाणी आपल्या धरणांमध्ये आहे ते पाणी हे किमान पुढचा पाऊस जून 2024 येईपर्यंत हे पाणी प्यायसाठी आणि काही पिकांसाठी हे राखीव ठेवण्याचा निर्णय आपण आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। पाण्याची जी नियमित आवर्तनं आहेत, तूर्त तरी नोव्हेंबर डिसेंबर ह्या 2 महिन्यांची आवर्तनं या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतला। या परिसरात सगळ्यात मोठं धरण हे कोयना धरण आहे आणि सातारा, पाटण तालुका, कराड, खाली सांगली, कोल्हापूरपर्यंत आपल्याला कोयनेतलं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये जातं, परंतु लवादाच्या, कृष्णा लवादाच्या प्रमाणे 67% पाणी हे वीज निर्मितीसाठी कोयना धरणातलं आपण वापरतो आणि 33% पाणी हे आपण पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरतो। आता तरी आपण जुन्या सूत्राप्रमाणे नियोजन केलेलं आहे, परंतु आजच्या बैठकीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की डिसेंबरपर्यंत काय परिस्थिती राहते, आत्ताची आवर्तनं सोडल्यानंतर जर अत्यंत कमीच पाणी साठा असेल, कारण माझ्या माहितीनुसार एक 7-8 TMC पाणी हे डेड वॉटर लेवल आहे, म्हणजे ते आपल्याला वापरात येऊ शकत नाही। त्यामुळं ऐनवेळी जर आपल्याला थोडं वीज निर्मितीचं पाणी डायव्हर्ट करता आलं पिण्यासाठी आणि शेतीसाठी, तर तोही डिसेंबर अखेर आम्ही या ठिकाणी आढावा घेऊन आवश्यकता भासली तर तसा प्रस्ताव आम्ही शासनाकडे देऊ। कुठल्याही परिस्थितीमध्ये ड्रिंकिंग वॉटर स्कीम्स म्हणजे पिण्याच्या पाणी पुरवठा योजना यांना कुठंही पाणी कमी पडणार नाही, या दृष्टीनं सगळं पाणी साठ्यांचं नियोजन आपण जिल्ह्यातलं केलेलं आहे। सगळे अधीक्षक अभियंता आजच्या बैठकीला होते आणि त्या सगळ्यांवर मॉनिटरिंग करण्याचं काम तसे आदेश मी आज जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेले आहेत। जिल्हाधिकारी आवश्यकता भासली तर दर 15 स्वतंत्र आढावा पाणी साठ्यांचा घेतील, पिण्यासाठी सोडलेल्या पाण्याचा घेतील, शेतीसाठी सोडलेल्या पाण्याचं घेतील आणि नियोजन हे चांगल्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। कुठंही कितीही समजा पाण्याची कमतरता भासली तरी योग्य नियोजन करून, योग्य प्रमाणात वापर करून समतोल राखण्याचा प्रयत्न जिल्ह्यामध्ये आपण केलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साठ्यात किती फरक जाणवला? गेल्या वर्षीचे सरासरी काही ठिकाणी 20%, काही ठिकाणी 30% कमी आहेत पाणीसाठी। प्रत्येक धरणांची परिस्थिती वेगळी आहे, पण ॲव्हरेज काढलं सातारा जिल्ह्याचं तर सरासरी 25 ते 30% पाणी साठा कमी आहे। काय प्रश्न? हे सोडून इतर प्रश्न घ्या ना। झालं? जलसंपदा संपलं? ओके। पाण्यासंदर्भात हां, आपल्या जो जयकटापूर बंधारा आहे तर तो नेरमधून तिथं पाणी तिथून उचललेलं आहे आणि आत्ताची परिस्थिती बघितली तिथून खाली पाणी आणि पण सोडत नाही आहेत, म्हणजे खालचा जो भाग आहे म्हणजे तर आता सोडत नाहीत इन द सेन्स म्हणजे खाली पाणी खूप कमी आहे पिण्यासाठी, पिण्यासाठी तर शेतीसाठी असेल म्हणजे मोटर ते उघड्या पडलेल्या आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचं बंधाऱ्यातलं पाणी खाली सोडायचं, पण तो बंधारा भरून दिला ना आपण मागच्या वेळी? नाही भरलेला, पण जे तिथून वर पाणी उचललं जातंय आणि ती कॅपॅसिटी वरचे धरणं भरून ओव्हरफ्लो होतात आणि खाली पाणी मिळत नाही। म्हणजे धरण जे कटापूर कुठलं नेर बंधारा म्हटला ना, त्याचे जे कोण अधिकारी असतील
त्यांना सूचना दिली जाईल. उचलून पाणी देणं ही सुद्धा शेतीचीच गरज आहे, परंतु फ्लोनं पाणी जे खाली जातं ते सुद्धा शेतीला आणि प्यायलाच लागते. त्याचा बॅलन्स ठेवला पाहिजे अशा पद्धतीच्या सुधारित सूचना विभागाला दिल्या जातील. किल्ले प्रतापगडच्या संवर्धनाच्या अनुषंगानं TPC-मधून तुम्ही 10 कोटीचं निधी त्याच्याची तरतूद केली. नेमकं त्याच्यातून काय काय कामं केली जाणार आहेत, काय सांगा त्याच्याबद्दल? याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाला जेव्हा प्रतापगडावरती गतवर्षी आलेले होते, तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर मी देखील होतो. आणि त्यावेळी साहेबांनी सांगितलं की हिस्टॉरिक ऐतिहासिक हा गड आहे, ऐतिहासिक पावित्र्य जपून याचं संवर्धन करा. आणि त्यामुळं आम्ही एक चांगला त्याच्यात ऐतिहासिक गड किल्ल्यांचं काम करणारा एक चांगला आर्किटेक्ट बघून त्याचा प्लॅन सगळं तयार केलेला आहे. आणि मग तो मोठा बुरुज असेल, तिथल्या पायऱ्या असतील, तिथले काही तलाव आहेत त्याचं खोलीकरण करून तिथं जलसाठे वाढवण्याचं काम असेल, किंवा वरती जिल्हा परिषदेच्या मालकीचा छोटं गार्डन आणि पुतळा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या सार्वजनिक जागेच्या त्याचा एक सुंदर आराखडा आपण तयार केलेला आहे. आणि त्याला याच वर्षी सरकारनं निर्णय घेतला की जिल्हा नियोजनमधले 3% पैसे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यायचे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आग्रही होता, त्यांचे आदेशही होते. आणि ऐतिहासिक परंपरा असणारा प्रतापगड आहे. शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात आपण तिथं साजरा करतो. त्यामुळे लवकरच त्याचं टेंडर पण काढतोय ना आपण, टेंडर काढलं, लवकरच आपण त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करू. तुम्हाला पूर्वीचा प्रतापगड दाखवण्याचा प्रयत्न आमचा राहील सर्व पर्यटकांना, भाविक भक्तांना. हा संतोष नाही काय? आजारी आहे. बरं चला, प्रेस चालू संपलं. ललित पाटील प्रकरणात त्याच्या जीवाला धोका आहे, तर एन्काउंटर करून प्रकरण दाबलं जाऊ शकतं असं सुषमा अंधारेंनी आरोप केला. बिलकुल पोलीस कस्टडीमध्ये असणाऱ्या कुठल्याही आरोपीच्या जीवाला कधी धोका होत नाही. 24/7 ते लोक पोलिसांच्या निगराणीमध्ये असतात. आणि अशी जर काही माहिती श्रीमती सुषमाताई अंधार यांच्याकडे असेल तर ती त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे द्यावी. तो एक गुन्हेगार आहे, ललित पाटील संशयित गुन्हेगार आहे. त्याच्याकडे सकृतदर्शनी काही बाबी आढळून देखील आलेल्या आहेत. त्यामुळं त्या प्रकरणाच्या मुळाशी सरकार जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्याच्याकडनं सगळी माहिती हस्तगत कशी करता येईल याची पूर्ण खबरदारी पोलीस घेतील. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून तापतोय. या अनुषंगानं तुमच्याकडून असं सांगण्यात आलं की केंद्राची मदत सुद्धा तुम्ही घेणार आहात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी. काय नेमकं कशा पद्धतीनं ते असणार आहे, काय सांगाल? मला प्रश्न विचारला गेला काल मी मुंबईत असताना. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा काल महाराष्ट्र दौरा होता. आणि या बाबतीत मोदी साहेबांशी तुम्ही काही चर्चा करणार का? तुम्ही म्हणजे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी चर्चा करणार का? त्या प्रश्नाला उत्तर देताना मी असं सांगितलं की देशाचे प्रमुख आहेत माननीय पंतप्रधान मोदी साहेब. आणि या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये क्युरिटी पिटिशन एक ऑलरेडी आमचं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाले, ते बोर्डावर यायचं बाकी आहे. त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. त्याच्यात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणानं तिथं आमच्या बाजूनं झाली पाहिजे. याच्यासाठी केंद्रीय नेतृत्वाचं, केंद्र सरकारचं त्या क्युरिटी पिटिशनच्या बाबतीत जे काय आम्हाला सहकार्य लागेल त्याच्यासाठी जरूर आम्ही केंद्र सरकारचं, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं सुद्धा सहकार्य घेऊ, असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी सांगितलं होतं. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं जरांगे पाटील यांनी मागणी केली की एक विशेष अधिवेशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं आणि त्यातून मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावं अशी मागणी सुद्धा आज केली आहे. याच्यावर नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय जी काय मागणी जरांगे पाटील साहेबांनी केली असेल, नुसतं अधिवेशन एक घेऊन त्याच्यात निर्णय करून जर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासारखा असेल तर जरूर आमचे दोन्ही नेते त्याच्यावरती विचार करतील. ओके, थँक्यू. व्यासपीठावर आल्यावर वाटलं की आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलो काय, मंत्र्यांच्या खुर्च्या भरलेल्या असतात आणि सभेतल्या खुर्च्या तेवढ्या रिकाम्या नेहमीच असतात. कुठं त्याला रिकाम्या खुर्च्या दिसल्या? माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आमच्या सभेचं चुकीचं ब्रीफिंग होतं. त्यामुळं आमची सभा झाल्यानंतर ज्या सभा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या होतात त्याचं एकदा रेकॉर्डिंग मिळवून ते पूर्ण बघा, स्टार्ट टू एंड म्हणावं आणि मग असं वक्तव्य करा. माननीय शिंदेसाहेबांच्या सभेला खुर्च्या कधीच रिकाम्या राहत नाहीत, खुर्च्या अपुऱ्या पडतात आमच्या सभेला. धन्यवाद.